नमस्कार मैत्रिणींनो, JBM मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण साधे आणि सोपी टमाट्याची चटणी बनवणार आहोत. एकदम आरोग्याला चांगले असणारे टमाटे आणि रक्तवाढीसाठी चांगले असणारे टमाट्याची आज छान अशी आपण साधी सोपी चटणी बनवणार आहोत. साधी आणि सोपी गावाकडची टमाट्याची चटणी, ते बी ठेशामध्ये बनवणार आहोत. हिरव्या मिरचीच्या ठेशामध्ये टमाट्याची चटणी. तर आता त्याच्यासाठी आपण हे टमाटे घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे दोन कांदे घेतले. त्याच्यानंतर हे मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेणार आहोत आणि 2 लसणाच्या कांड्या. तर त्याच्यासाठी बघा मैत्रिणींनो, आपल्याला टमाटे प्रथम कापून घ्यावा लागेल, कांदा कापून घ्यावा लागेल, मिरच्या आणि लसण ठेसून घ्यावा लागेल, कोथिंबीर कापून घ्यावा लागेल. तर चला आता आपण झणझणीत आणि तोंडाला चव येणारी अशी छान अशी चविष्ट चटणी आपण टमाट्याची बनवत आहोत. तर त्याच्यासाठी हे 5 टमाटे घेतले, 2 कांदे आणि लसण, मिरच्या. साधी सोपी आपली टमाट्याची चटणी आज आपण बनवणार आहोत. तर चला आता मी टमाटे कापून घेते, कांदा कापून घेते, हिरव्या मिरच्या आणि लसणाचा ठेसा करून कोथिंबीर कापून घेत आहे. तर चला टमाट्याची चटणी कशी बनवायची मी ती तुम्हाला मैत्रिणींनो दाखवत आहे. साधी आणि सोपी आपली गावाकडची टमाट्याची चटणी असणार आहे. तर आरोग्यासाठी बी खूप चांगली असते मैत्रिणींनो. वजन बी कमी होतं टमाट्याने आणि रक्त बी वाढतं आणि खूप आरोग्यासाठी छान असते अशी ही टमाट्याची चटणी, साधी सिंपल. तर चला आता मी तव्यावरची तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत अशी मस्तपैकी आज टमाट्याची चटणी बनवून दाखवत आहे, साधी आणि सोपी. तर चला आता आपण टमाटे कापून घेऊ, कांदा मिरच्या ठेसून घेऊ. तर चला मैत्रिणींनो, कशी बनवते ते दाखवत आहे. मैत्रिणींनो बघा, आता छान असा टमाट्याच्या चटणीसाठी आपण हे टमाटे कापून घेतले आहे आणि हा कांदा कापलेला आहे आणि हा ठेसा लसूण आणि मीठ आणि हिरव्या मिरच्या याचा हा ठेसा करून कुटून घेतलेला आहे, दळलेला नाही, खलबत्त्यामध्ये कुटलेला आहे आणि कोथिंबीर कापलेली आहे. तर आता आपण साधा सोपा अशी टमाट्याची चटणी सुंदर अशी मस्त आता आपण गावाकडची तव्यावरची टमाट्याची चटणी कशी करता येते ते तुम्हाला दाखवत आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर सर्वात प्रथम आपण तवा ठेवणार आहोत. छान असा आपण तवा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मस्त असं छानपैकी तेल टाकलेलं आहे. तर आता आपण साधी सोपी आणि गावाकडची चटणी कशी बनवतात ते दाखवत आहे. तर प्रथम आपण कांदा टाकणार आहोत तेलात, कारण कांदा चांगला म्हणजे असं थोडा हे झाला पाहिजे, गरम आणि लालसर. कारण कांदा जर नाही लालसर झाला तर तो टोस्ट चटणीमध्ये लागतो खाताना. त्याच्यासाठी कांदा असा थोडा लालसर करून घ्यायचा. तर आता हा कांदा छान असा हलवून घ्यायचा. ते बघा, कांदा असा छान हलवलेला आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे हिरव्या मिरचीचा ठेसा. आता याला कोणी टमाट्याचा ठेसा बी बोलतं, कोणी टमाट्याची चटणी बी बोलतं. आता हा हिरव्या मिरचीचा ठेसा टाकला आणि त्याच्यावर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण छान असा हलवून घ्यायचा. हे बघा, ह्या पद्धतीने छान असा हलवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हळद काही टाकायची नाही. हे बघा, असं छान असा शिजतो तो. आता याच्यानंतर बघा मैत्रिणी, आपण काय टाकणार आहोत, टमाटे. असे सर्व टमाटे आपण टाकून द्यायचे. टमाटे टाकल्यानंतर त्याच्यावर लगेच कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर लगेच का टाकणार आहे, कारण कोथिंबीर लगेच टाकल्यावर थोडी शिजल्या काही टेस्टी आणि चवदार अशी चटणी बनते. जर कोथिंबीर चटणी शिजत आल्यानंतर टाकल्यावर त्याची चव वेगळी लागते. तर आता बघा, अशी साधी सोपी आपली गावाकडची
छान अशी टमाट्याची चटणी हिरव्या मिरच्यामधली आपण ठेच्यातली बनवणार आहोत. तर गावाकडे याला टमाट्याचा ठेचा म्हणतात आणि आपल्या शहरात याला टमाट्याची चटणी म्हणतात. तर आता ही साधी सोपी आपली चटणी अशी छान अशी बनत आहे. तर आपण मीठ टाकली, हळद का नाही टाकायची, हळद थोडी याच्यात टाकल्यावर कडसर लागते, तर म्हणून याच्यामध्ये हळद टाकायची नाही. आरोग्यासाठी चांगले असणारे आणि झटपट बनणारे अशी छान अशी डब्याला नेण्यासाठी आणि घाई गडबडीच्या काळात अशी टमाट्याची चटणी बनवून खायची आणि इतरांना बी करून चारा. साधी सोपी आपली गावाकडची टमाट्याची चटणी म्हणजे टमाट्याचा ठेचा. आता मैत्रिणी याच्यावर बघा आपण मस्त असं छान असं झाकण ठेवणार आहोत, साधं आणि सिंपल. आता हे झाकण ठेवल्यावर, कारण झाकण ठेवल्यावर सर्व टमाटे वगैरे कांदा नरम होईल आणि लवकर शिजलायला. तर आता मस्त असं झाकण ठेवलं. टमाट्याच्या चटणीवरचं झाकण काढलेलं आहे आणि चटणी अशी मस्तपैकी हलवून घेऊया. अशी ठेचायची मैत्रिणी, म्हणजे हे ना टमाटे सर्व बारीक होता आणि एकजीव होऊन खूप छान अशी चटणी बनल्या जाते. टमाटे आणि हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर टाकून अशी छान अशी तोंडाला चव वाटणारी अशी चटणी आपली. तशी बारीक असं हे बघा असं टमाटे ठेचून घ्यायचे. असं ठेचल्यानंतर आहे ना टमाटे पूर्ण ठेचल्या जातात आणि छान अशी मस्त लागल्या जाते. तर आपली साधी सोपी चटणी अशी बघा छान मस्त गरमागरम तयार होत आहे. ते अशी या पद्धतीने तुम्ही चटणी तयार करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी आपली गावाकडची टमाट्याची चटणी म्हणजे टमाट्याचा ठेचा. तर आता हा ठेचा म्हणजे कसा केला जातो, तर म्हणजे याला टमाट्याचा ठेचा, हिरव्या मिरच्यात, कोथिंबीर आणि कांदा आणि लसूण त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला आपण ठेचा बोलला जातो. तर आता आपली चटणी लवकरच तयार होत आहे, साधी आणि सोपी. तर हे बघा मैत्रिणी, छान असा टमाट्याचा ठेचा आपला झणझणीत आणि चमचमीत गावाकडचा तयार झालेला आहे. तर मैत्रिणी या पद्धतीने असा तयार करायचा, खाऊन बघा. पोळीबरोबर, भाकरीबरोबर एकदम चविष्ट आणि तोंडाला चव वाढवणारा झणझणीत आणि चमचमीत असा आपला टमाट्याचा ठेचा तयार झाला आहे. तर चला आता आपण हा ठेचा काढून घेऊया मैत्रिणी. ह्या पद्धतीचा तुम्ही करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधा आणि सोपा आपला टमाट्याचा ठेचा, झणझणीत आणि चमचमीत असा तोंडाला वाढवणारा गावाकडचा हा ठेचा, टमाट्याचा ठेचा म्हणजे टमाट्याची चटणी. तर चला आता ठेचा बी बोलतात आणि चटणी बी बोलतात. तर आता ही आपण काढून घेणार आहोत. साधी आणि सोपी गरमागरम अशी छान झटपट बनवली जाणारी अशी टेस्टी अशी मस्त आपली ही टमाट्याची चटणी तयार झालेली आहे. तर चला आता आपण काढून घेऊ. पुढची रेसिपी लवकरात घेऊन येत आहे मैत्रिणींनो. जय भीम. आणि तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपली छान अशी मस्त टमाट्याची चटणी तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. तर ह्या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. टमाट्याचा ठेचा किंवा टमाट्याची चटणी